चला आज बनवूया मूग डाळीची एकदम कुरकुरीत अशी भजी। त्यासाठी बघा मूग डाळ मी अर्धा तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली होती आणि व्यवस्थित भिजली। त्यानंतर इकडे बघा 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता 2 हिरव्या मिरच्या अशा मी कट करून टाकणार आहे। एकदम कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी अशी भजी तयार होतं। तर म्हणलं चला आज चटपटीत थोडंसं खावं वाटलं तर म्हणलं मूग डाळीची हेल्दी अशी भजी बनवूया। त्यानंतर 1 चमचा जिरे टाकले। पाणी न टाकता हे दरदर आपल्याला वाटून घ्यायचे बघा। ते इथे बघू शकता तुम्ही, आपण वाटून घेतलं। एकदम बारीक असं करायचं नाही, थोडंसं दरदर ठेवायचं आहे म्हणजे ते असे कुरकुरीत होतात। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। 1 कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आपल्याला। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा। त्यानंतर थोडीशी मी हळद टाकली याच्यात। आता हे सगळं आपण एकदम असं 1-2 मिनटं छान फेटून घेऊया म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे आपण तेल गरम करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की असे बारीक बारीक याच्यामध्ये आपण भजी सोडूया। जास्त मोठ्याने नाही टाकायचे, बारीक बारीकच टाकायचे म्हणजे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। हे बघा अशा पद्धतीने। आणि छान गोल्डन कलर झाला की मग पलटी करून घ्यायचे बघा। मी जेवढे बसतील तेवढे टाकलेत। 2 मिनटं झाले की असं कलर आलता बघा गोल्डन मस्त। त्यानंतर मी असे पलटी करून घेतलेत। आता ह्या साईडने पण 2 मिनटं ठेवायचे म्हणजे एकदम असा लाल कलर आला की काढून घ्यायचे। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही, स्लो ठेवूया म्हणजे स्लो गॅसवर एकदम हे होतात छानपैकी असे भाजतात। आता आतून पण, नाही तर फास्ट ठेवला तर वरूनच होते डार्क आणि आतमधून कच्चेच राहते। तर बघू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे। तर आता आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेली जी भजी आहेत ना ते पण तळून घ्यायचे बघा मस्तपैकी असे। तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली पूर्ण भजी तयार झालीत। त्याबरोबर मी एक हिरवी चटणी बनवलेली। ही चटणी एवढी छान झाली ना, तर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि एकदम टेस्टी अशी आपली चटणी पण तयार आहे। मूग डाळीची भजी कोणाकोणाला आवडतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा। आवडला असेल तर कमेंट पण करा। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।